आणि इकडनं मी चाललोय. पाव लिटर कॉफी दिली. तर तिकडनं मी लास्ट व्लॉग एंड केला होता. तिकडनंच मी हा व्लॉग स्टार्ट करतो आहे. मी आहे ॲटलांटा एअरपोर्टला. ज्यांनी माझा लास्ट व्लॉग स्किप केला असेल तर त्यांनी प्लीज जाऊन बघा. मी आता सध्या आहे ॲटलांटा एअरपोर्टला. सकाळचे 8:10 झालेत आणि इकडनं मी चाललो आहे कॅल्गरीला. येस, कॅल्गरी इज इन कॅनडा. आणि कॅल्गरी पण माझं डेस्टिनेशन नसणार आहे. कॅल्गरीवरनं माझी दुसरी फ्लाईट असणार आहे व्हिक्टोरियाला. तर मी चाललो आहे आज व्हिक्टोरिया कॅनडामध्ये. तर आजचा प्रवास कसा होतो आहे, मी या प्रवासात काय काय करतो आहे आणि व्हिक्टोरियाला गेल्यानंतर पण मी काय करणार आहे, सो ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. सो प्लीज स्टे ट्यून्ड, एंडपर्यंत हा व्लॉग बघा. आता मी पटकन जातो. F5 माझा गेट नंबर आहे. तर पटकन जाऊया गेटला आणि बोर्ड करूया विमान. बोर्डिंग पास घेतलं आहे आणि आय थिंक सो सगळे फ्लाईटमध्ये बोर्ड झालेत आणि मी लास्ट आहे वाटतं. अजून आहेत बट हळूहळू करतात. बघा ना, एवढं खाली मी पहिल्यांदा असं बोर्ड करतो आहे. असं वाटतं आहे बिझनेस क्लासमधून ट्रॅव्हल करतो आहे, बट ठीक आहे. फ्लाईटचा पुशबॅक झाला आहे आणि आम्ही निघालो आहे कॅल्गरीला. फक्त एकच गोष्ट मला नाही पटली, ती म्हणजे की या फ्लाईटमध्ये एवढी मोठी फ्लाईट आहे, 4.5 तासांची फ्लाईट आहे आणि ही फ्लाईट वेस्ट जेट म्हणून एक आहे, तर ते ऑपरेट करत आहेत, बुक्ड बाय डेल्टा ओनली. पण भाई एवढी मोठी फ्लाईट आहे. ह्या पुस्तकं वाचायची आम्ही, मेन्यू कार्ड वाचायचं किंवा अजून काय टेक ऑफ लँडिंगचं टॅक्सीचं इन्फॉर्मेशन वाचायची का? भाई करायचं काय? डेल्टाकडे एवढ्या मोठ्या मोठ्या विमानं आहेत. इंटरनॅशनल चाललो आहे भाई, जरा विमान चांगला द्या. होईना. नशिबाने मी नेटफ्लिक्सवरनं मूवीज डाउनलोड करून ठेवल्या आहेत, यूट्यूबमध्ये पण डाउनलोड करून ठेवले आहेत मी. सो मला त्याचा काय इश्यू नाही आहे. आणि जर काहीच नसेल तर झोपीन थोडा वेळ. करणार काय भाई? वेलकम बॅक. एक क्विक अपडेट आहे. 15 मिनटात ते 10 मिनटात आम्ही कॅल्गरीला पोचतो आहे आणि वेदर बाहेरचं थोडं थंड आहे, बट बाहेर कम्प्लीट वाळवंट वाटतं आहे मला. जे दिसतं जे वाटतं म्हणजे जे आहे ते सांगतो आहे. फ्लाईट वॉज नाईस. फॉर्च्युनेटली मी नेटफ्लिक्सवरनं मूवीज डाउनलोड केले होते म्हणून जरा टाईमपास झाला. नाहीतर मग या फ्लाईटमध्ये टी व्ही नाही आहेत, लाईक आय टोल्ड यू. तर थोडं बट एनिवेज फ्लाईटमध्ये तसं काय डिस्टर्बन्स आला नाही. फक्त स्टार्टिंग थोडा टर्ब्युलन्स झाला जेव्हा ॲटलांटावरनं आम्ही टेक ऑफ केला तेव्हा. इकडे वेदर पूर्ण क्लिअर आहे. कॅल्गरीला उतरतो. कॅल्गरीला 2 तास लेओव्हर आहे. कॅल्गरीवरनं मग आमची फ्लाईट आहे व्हिक्टोरियाला. आता मी लाईक रोहनॉक म्हणजे ईस्ट कोस्टवरनं 2 तास मागे म्हणजे टाईम डिफरन्स आला आहे. कॅल्गरीवरनं मग 2 तास लेओव्हर करून मग 2 तास परत फ्लाईटमध्ये आहे. तर तिसरी फ्लाईट असणार आहे ती आमची. मित्रांनो, कॅनडामध्ये आपलं स्वागत आहे.
लई भारी क्लिअर वेदर आहे बाहेरचं. आणि आता आम्ही चाललो आहे कनेक्शनच्या इथे. कनेक्शन्स कॉरेस्पॉन्डन्सेस 4 मिनटं वॉक आहे. तिकडनं बघावं लागेल दुसऱ्या फ्लाईटचा गेट कुठे आहे. येस, हे सगळं कॅल्गरी एअरपोर्टला आहे. आणि आम्ही आता भाई काय माउंटन दिसतात आहे लेजिट एकदम हिमालया व्हील. पटापट जाऊया आता A03ला. भाई देखो तो हमें क्या दिख गया. सो व्हेन इन कॅनडा नो स्टारबक्स, ओनली टिम हॉर्टन्स. तर आम्ही आता पिझ्झा खातो आहे. या मागच्या दुकानातनं पिझ्झा घेतला. एक स्लाइस पिझ्झा खातो आहे. 12:30 झालेत आणि आता 1 तासात परत दुसरी फ्लाईट आहे, रिटर्न फ्लाईट. चला स्टारबक्स घेतलं आहे. टिम हॉर्टन्स घेऊ आतमध्ये जाऊन, म्हणजे शहरात जाऊन. बट फिलहाल तर आता तिला बोललो स्मॉल दे. ही कॅनडामधली स्मॉल आहे. एवढी पाव लिटर कॉफ़ी दिले. मेरे को क्या है, मेरे को पसंद आहे. तर चला 03 गेट नंबर. हे विमान लई छोटूचं असणार आहे, एकदम आपल्या लालपरी ST सारखं. कुठे आणले आम्हाला हे? काय बाहेर एअरपोर्ट काय, हे एअरपोर्ट काय? तर अशा प्रकारे सगळे लोक बसले तिकडे बसची वाट बघत. 1 वाजायला 5 मिनटात. आणि काय बोलतो आहे, 1 वाजायला 5 मिनटं आहे. आणि विक्टोरियाला जाऊया आता यार पटापट. मी जास्त काय तर शूट नाही करत बसत. ऊन लई आहे राव, लई चली ऊन आहे. Again? Yeah, propeller plane. तर फ्लाईट बोर्ड करून झालेली आहे. लाईक आय टोल्ड यू खूप छोटी फ्लाईट आहे, पण फॉर्च्युनेटली परत विंडो मिळाला आहे मला. तर जास्त काही बडबड न करता डायरेक्टली आता आपण टेक ऑफ लँडिंग करूया आणि जाऊया विक्टोरियाला. आणि विक्टोरियाला बोलूया. कॅल्गरीवरनं जेव्हापासून विमान निघालं आहे ते आत्तापर्यंत अजून
चादर आहे डोंगरांची, जी पर्वतरांगा लागल्यात. मला माहिती नाही कोणत्यात. मी खाली जाऊन म्हणजे जेव्हा लँड होईल विमान तेव्हा बघायचं आहे मला गुगल मॅपवर की हे नक्की कोणते माउंटेन रेंजेस आहेत हे वाले. मी एवढी सिनिक फ्लाईट आत्तापर्यंत कधीच नाही गेली. आणि पायलट मग असे बोलले की आम्ही 30,000 फीटवर फ्लाय करतो आहे. तर एवढं बाप वाटतं आहे ना की मी गाणी ऐकतो आहे मस्तपैकी आणि खाली फक्त बघतो आहे आणि इतकं बाप फिलिंग येतं आहे ना. आणि गाणी पण किशोरदांची तर अफलातून, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. बघा फक्त आहे. हा व्ह्यू बघता मी एक म्हणू इच्छितो की लाख लाख धन्यवाद स्वामी समर्थांचे की आज त्यांच्या कृपेने मी एवढं सगळं बघू शकतो आहे. आणि कोटी कोटी धन्यवाद ताईबाबांना की त्यांच्या आशीर्वादाने आज मी अशा देशात किंवा अशा एक एक जागा एक्सप्लोअर करू शकतो आहे. आणखी हे एकट्याचं यश नाही आहे, हे सगळ्यांचं, जे कोणी माझे वेलविशर्स आहेत, जे कोणी माझे मला फॉलो करतात किंवा जे काही म्हणतात ना फॅन फॉलोईंग आहेत, तर सगळ्यांना धन्यवाद. मी फक्त एक निमित्त मात्र आहे की आज मी हे सगळं विटनेस करू शकतो आहे. इतकी चांगली, इतका बाप व्ह्यू. आणि मी शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत की जे मी बघतो आहे, तुम्ही बघितलं असेलच व्हिडिओ याच्या आधी. तर परत एकदा लाख लाख धन्यवाद सगळ्यांना. माझ्यावर असंच प्रेम करत राहा, माझ्यावर असंच आशीर्वाद कायम टिकून ठेवा. आणि बस तुमचाच आशीर्वाद मला सगळ्या सिच्युएशन्सला फेस करायला म्हणतात ना की एनर्जी देता येतो आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि बस वाटलं मनातलं बोलावं असं. तर बाकी काय, आता एक 20 मिनिट्स उरलेत लँडिंगसाठी आणि सेम व्ह्यू चालला आहे. तर मी व्ह्यू एन्जॉय करतो. Issues pile up. Remember, my friend, that God is greater than our problems. When it feels like you can't make it through, find your ground. मित्रांनो, वेलकम टू कॅनडा. आता आम्ही चाललो आहे आमची रेंटल कार पिकअप करायला. समोरच आहे पार्किंग, हा जो लॉट दिसतोय तो व्हाईट कलरची हुंडाई ट्युसॉन. मॅरियटला आलो आहे. तर गाडी लावायची आहे फक्त. आज जाऊन विचारावं लागेल गाडी कुठे लावायची. 336 मॅरियट. गाडी पार्क करून झालेली आहे. 1101 1101. You? Robert, over here. हॉटेल लॉबी. सो गाडी पार्किंग करून झाली आहे. 3:45 झालेत आणि आता पहिला जातो रूममध्ये. आंघोळ करायची आहे भाई.
Oh, sorry. On the dance floor, I don't really mind. All the smoke is in the bathroom. I don't care at all, baby. You got my attention. So you were saying, oh no, I don't see the logic of things. It's quite a lonely world that we're living in. Oh baby, you are something special, I'm sure. Everything makes total sense when you're next to me.